किती असतात तुम्ही? मुक्ता 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 टीव्हीचा आवाज कमी करा. इकडं सगळा आवाज येत आहे त्या व्हिडिओ. याला लक्ष करा बघा. मुक्ता मुक्ता ती बंद करून घ्यायचं पाहिजे. ह्याच्यातलं त्यातलं ते किती वाजता राहिली राहू दे मी बसते सीट डोळा दिसायला.
काय नका म्हणजे हसवून होतो. नका हसू ते लय हसल्या बस आता इथंच बस इथंच बाय बाय पप्पा आज नाही का तिथं सोडलं खेळायला त्याने ते पोत अंगावर वडून घेतलं हो कशाचं पोतं सोडलं? ते बाजरीचं पोरानं का परी? पोराणीच आणि कुणी मोठं मोठं आत करा की खाली. त्याला खेळायला. नाही हातीवर होता ते मी धरलं आणि मामीला बोलवलं म्हणून बरं झालं आणि हातीवर ओरडत. हा हातीवर मोडलं. हातीचं बळ घातलं का नाही? ए लाया आला तर किती गाळ्या द्यायचं त्याला तोंडाला. ते गोड पाणी बघ ते बघ पडन. पुढे बघ पुढे त्याने आवाज दिला मोठा म्हणजे तुम्ही सोप्यावर बसा आणि त्याला खेळवा इथं नको रे वागा हो लेकरू सारखं गेले की कलन बघ तुया कर कल घ्यायले. नाही धरते धरते मी ह्याला यायचं माझ्याकडे नागापूरचं म्हातारं नाही केलं बोलणं. कोणतं ते आत्याचं. नाही का मग तुला कसं धाडं नाही आम्ही जेवायला खायला. त्यांनी कुठं फोनवर सांगितलं होतं तुझं दोघाला सांगितलं होतं धाडा म्हणून दोघं. त्या बी म्हणली दागिना नेऊन दिला माग. दागिने बाप्पा काय घरी जाऊन घेऊन येत असतात का हो? अगं ज्याचं चालतंय त्याला कसं जमतंय बोलाय. त्याच्या बहिणीच मुद्दाम कोदांड येतात आणि तिला. नाही आता मग त्यांनी म्हणायचं या तुम्ही उन्हाच्या आधी या नाही कसं या पण झाल्यावर आम्ही दागिना घेतला होता आणि वापस घेतलं कुठं असतं
नको रे वागा. नाही मग इथं यायचं सगळ्यात सोपं. जाऊ दे, ते का बसलं काय कोणाला राग मला येईल? येणं होईना. अगं, 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 अगं. वाह, वाह. थांबू माय. त्याला निवार ते काम काढले तुम्ही ते कुठे आहे ते? कोणाला माहिती आता मी आले तसं हेच तीन नाही. माय त्या मोठे 2च मी ठेवले होते वापरायला. आणि हे हेच का तीन नाही आहेत ह्या का? त्या रँक मध्ये हे का नाही ते ह्याच्या दिलेले होते बघ त्या आळ्यानं. ते इकडे एक आणि हे दोन. माय हे काय झालं असेल बघ. कोणाला दिलं असेल 2च मी मोठे ठेवते ते तिथं एक आहे हं. आणि एक. मी 2च मोठे ठेवते वापरायला. मला पारुश्यातला तांब्याचा जाऊन आणावं लागून गेला तिला दिलेला पाणी प्यायला ती औषध प्यायला नवरा तुम्हीच पातळ घ्या तुम्हीच सामान मी दिलं सगळं आपणच बदामध्ये पनीर दी कडी साखर दी आणि गिलास आणून देते तिचं ते लटकन देते गिलास घेऊन येते. बापूला चांगलं आहे का? तुम्हाला वाटायला मी करून सकल मला कमीच मिठाचा पाणी ये त्या बघून याला झाले जास्त एकाला झाले कमी. आता तुला शेंगा घेऊन बरोबर खायला काय ना कुठे चाललास? सगळी ते भेंडूर का मिरची ते मिरची नाही शेंगाचं आहे. चार्जर हे बघ चल चल इकडे 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 इकडं. आता करतो मी भाकरी. तेव्हा ए तोंड लावू नको त्याला. ए टोपल्याला कोणी लावू देऊ नका. ए खेळानं बरं वाटायला काय तिकडे. ते ह्यानं चव लागत आहे बरं. जिऱ्याने खायला काय करूच झाला तुला. एवढाच केलास पापड्याचा. खाची रे बाबा घ्यायची नाडकून नाडल्यात तेवढ्या मला येत या सकाळी सोनी कर ना एकदा त्याला डिरी. हो माग हा हो माग चालला कुठं पापड्या भाजायला वरी तोंड करून हो माग आलं बघ तुझ्याकडेच आलं बघ. कॅरी बॅगला करायला कसा करायला वेळ पटपट सर काय जाईल. ते रोज हात अडकायला.
उजवाला हात कसं काय अडकायला ती? तेवढं एकाच हातावर नाही. सराव करतोय ना. हा. वाघाला खूप व्हायला त्या ते डावा हातात कशाला बी धरायचं म्हणून डावा हातात जास्त वाटली ते. पाणी घातली नाही होती माझ्या. आवडलं तिच्यात बरं या दुसरं पाणी टाकावं लागलं तिच्यात. द्यायचं दुसरं पाणी. त्याच्या मागेच लागलं होतं. ती एका पाठीच्या धरला की ते पण धर. काय तिथलं किती येतात वाटायला पाणी ते लावलीस की शेवटी अजून अरे 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 फुकणीला जाऊ नको ना हो माग हा हो तिख्याच चुलीला जाळ घालायला या इकडं हा तसं नाही गं. बोल नका असं. आलं बघ तुझ्याकडे. हो माग हो माग बापा सांगतो तर पुन्हा काय करायचं नाही. टोपलंच फोड काय नुच कर होय पळूनच कळत जायचं. आहे का तुला हा कळत आहे का हो माग लयच रागात हा? येतंय की. हो माग हो माग हो माग नाही गं, ते हात निसटायला झटकन नाही हात निसटायला. पण एवढं आहे, हो माग बाप हा. असाच होता लहानपणी. काहीच फरक नाही. नको रे पिल्या हो तुला म्हणलं होतं काय ह्याच्या एकटं नव्हता नाही इंतजाम. त्यावेळेस नव्हतं की गं काय. काय होतं वरचीवर वरचीवर तरी त्याची इतकी संडास लागली होती त्याला कळलेलं नाही तर आपण नव्हतं. आम्ही सर म्हणलं फोटो काढावा आपण आला तसं शर्ट कुणी ते घेतलेलं होतं लय चांगलं होतं कलर हे का नाही. आणि उघडा एकदा त्या कपाळ इथं टाळला चिठी तशीच उघडा एक आणि ते 2 फोटो आहेत ना तुझे ते. तेच येतं या तिचा मुक्ताच येतं आणि ती आहे ना तिथे खुर्चीत बसून द्यायला ते एकदाच काढले फोटो. संडास लागली इतकी संडास लागली होती की संडासची जागा नासून गेली त्या संडासनी. इतकी संडास याचं होती. सुद्धा लाजर होतं. त्याचं तरी काहीच नाही. त्याला काय एखादा दिवस झाले असेल संडास. 15 दिवस तुम्ही जायच्या आधीपासून त्याला 2 बोट जागाच नव्हती राहिली इतकं ते साडेसारखी जागा राहते लाजरच. हा ते नाचत आहे ना ते घाणीने. सारखं संडास संडास. त्याला काय इतकं कशाचं होतं काय. पण त्याचं शरीरच होतं तसं. जन्मता नव्हतं. जन्मता नुसतं नाक हे एक त्याचं ते होतं बी का. कसं दिसत होतं जन्मल्या नाक डोळे ह्याच्यात आणि त्याच्यात फरक नव्हता ह्याच्यावर स्वतः मी घेऊन आले तेव्हा जन्मले 6 महिन्याचा निकिता आज झालं बघ 6 महिना आजच मी आली होती त्या. ते तरी 1 महिना 6 महिना नाही सुधारलं. उलट अर्धा किलो वजन कमी झालं त्याचं. हा होतंयच ते वजन कमी. आणि मग पुन्हा त्याचा पहिला डोस झाला तेव्हापासून ते सुधारायचं.
तुला सांगू का 6 महिन्याचा व्हिडिओला राघवच्या जेवढे लाईक येलेत का त्याच्यापैकी 95-98% बायान पोरीस लाईक करायलेली, माणसाची एक बी लाईक नाही. बायला बघितलंच कळणार नाही लेकरू कसं आहे काय ते. गड्याला काय नाही बघितलंच हा दिवशी भेटलेलं असतं. बाळाचंच लक्ष असतं की लेकरं असं. तुला Insta जास्त चाललेलं. Insta. त्यालाच टाकायचं. हाय का? त्याला का नाही निघित त्याच्यावर तिन्हीकडे नाही. टाकायची सगळीकडे. टोपल्यात टाकते टरकलं आणि या बाग निकिता पिपरीतून गावातून मी 5 वाराचं होतं आडवं घेऊन आले. कशाने यायला काय नव्हतं. चंदमामा होता संग. चंदमामाजवळ एक पिशवी, एकच पिशवी भरलेली माझ्याजवळ तू ती. पण येऊन आलता का पुन्हा? टोकवाडीवर असली पिशवी भरून बाळा ती आणि एक साडी आणि एक पर्कल मध्ये काय असायचंय अंगावर एक साडी. पाठीवर आलात आम्ही दोघं, दादा आमच्या पाठीपासून राहायचे त्या वाटायला येत. पाठीवर आले रडे तिथं. अगं हाता आणि तिथं रडून पाठीवर एसटीत बसून दिवस तर रडायले. एवढ्या लवकरच चालीस बाई पोराचं जेनस राहणास. म्हणलं नका दादा मला म्हणून मी आले. म्हणलं मला नेऊन सोडा आजची आजच. तिथं आली आबा आणि तिथून एसटीनं टोकवाडीला. आणि टोकवाडीवर तिथं उतरला त्या कोपऱ्यात. कशाचं कळत आहे ताना 5 वाराचं लेकरू आहे इथं कसं घेऊन बसावं म्हणून त्या पटांना तिथं कोपऱ्याला तिथं बसले मी घेऊन तडोळी गाडी असतं बघ. चेंदू हातात पिशवी घेऊन उभा आणि तडोळी गाडी की चढा तर मग बांधावून आले. चल दाद्या. तेव्हा ते तुम्हाला नव्हतं वय लागले तर तुमची माय म्हणाली आजच लेकरू आलं. लेकरू मुळावर आहे का काय की माय बापाच्या लेकरू आले ते की. तसलं आता कुठं राहिले. ते तारवडीत होते गे लाटीची आणि तार वाढताना तिथे जवळ गेले की ते वरचं निष्ठले रस्त्याला लागलं आणि पोच पडली. मी आले त्या दिवशी तिथं निसते त्या बायाचे नवरेच घेऊन आले. नोकरदार एकीचा नवरा इंजिनियर, एकीचा मेडिकल हे होतं मिलिटरी मॅन आपली शेजारची.